हाय फ्रेंड्स, SRNV कुकिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे कच्चा कांद्याच्या चिकनचा रस्सा। कच्चा कांद्याच्या चिकनचा रस्सा बनवण्यासाठी लागणारे साहित्य। कच्चा कांद्याचा चिकनचा रस्सा बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे तिथं 250 ग्राम चिकन, 2 कांदे, 2 टमाटे, थोडासा चिकन मसाला, 1 चम्मच हळदी, थोडासा कोथिंबीर, 25 ग्राम तिखट, 1 चमचा कोथिंबीर अद्रक लसूण पेस्ट, 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट। चला आता आपण चालू करून घेऊया। आता आपला कच्चा कांदे आपण आणि कच्चा टमाटे मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण चांगलं बारीक मिक्स करून घेऊया। बघा चांगलं मिक्सर झालेलं आहे। कांदा टमाटे बारीक मिक्सर करून घ्यायचं आहे आपल्याला आणि बारीक झालेलं आहे। चला आता आपण ते मिक्सरातून काढून घेऊया। बघा एकदम मस्त चांगलं बारीक झालेलं आहे। आता आपण सगळं एक वाटीमध्ये काढून घ्यायला। बघा एकदम बारीक झालेलं आहे। चला आता आपण चिकन करून घेऊया। आता आपण 3 चम्मच तेल घालून घेऊया। कच्चा कांदा आणि कच्चा टमाटा मिक्सर केलेला आहे आपण। आता आपण तेलमध्ये चांगलं घालून घेऊया आणि चांगला भाजून घेऊया। बघा मी तेलमध्ये घातलेलं आहे। आता आपण चांगलं मिक्स करून घेऊया। बघा मी इथं चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण थोडंसं कांद्याच्या टमाट्याला वाफ देऊन घेऊया। बघा वाफ दिलेला आहे। चांगलं आपलं कांदा आणि टमाटे तेलमध्ये शिजू लागलेलं आहे। ते अजून थोडं पाणी आहे, आपण ते पूर्ण घट्ट होईसर थांबून घ्यावे। बघा घट्ट झालेलं आहे। आपण चांगलं मिक्स करून घ्यायला। बघा साईडला तेल निघालंय। आता कांदा आणि टमाटे फ्राय झालेला आहे। चला आता आपण 1 चम्मच अद्रक पेस्ट घालून घेऊया। आता आपण 1 चम्मच कोथिंबीर अद्रक लसूण पेस्ट घालून घेऊया। आपण आता 1 चम्मच हळदी घालून घेऊया। आता आपण चांगलं मिक्स करून घेऊया। कांद्या टमाट्याच्या पेस्टमध्ये अद्रक लसूण पेस्ट भी आपण चांगलं मिक्स करून घ्यावं। बघा चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। आता थोडंसं चिकन मसाला घालून घेऊया आणि 2 चम्मच तिखट घालून घेऊया। इथं 2 चम्मच तिखटला मी 25 ग्राम लिहिलेलं आहे। तुम्ही बी त्या हिशोबाने तिखट घालून घ्यावं। बघा चांगलं मिक्स केलेलं आहे आणि चिकनचा मसाला एकदम मस्त तयार झालेला आहे। आता आपण चिकन धुवून त्याच्यामध्ये घालायचं आहे। बघा मी चिकन भी घालू लागले। बघा चिकन घालायचं झालेलं आहे। आता आपण चिकनचा मसाला चांगला चिकनला लावसर का आपण मिक्स करून घेऊया। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बघा एकदम चांगलं लागू लागले चिकनला मसाला।
घट्ट झालेला आहे. आता आपण थोडंसं पाणी घालून घेऊया. बघा पाणी मी थोडंच घातलेलं आहे. आता आपण चांगलं मिसळून घेऊया. तुम्हाला घट्ट पाहिजे असेल तर तुम्ही पाणी न घालता चिकन वाफायला बी ठेवू शकता, पण मला इथं थोडंसं चिकनचा रस्सा पाहिजे म्हणून मी थोडं पाणी जास्त घालाले. बघा चांगलं मिक्स झालेलं आहे. आता आपण चिकन शिजवायला ठेवून घेऊया. गॅस आपण थोडं बारीक करून घेऊया. 15 ते 20 मिनिटं आपण चिकन शिजवायला ठेवून घेऊया. चला आता बघून घेऊया चिकन शिजलंय का नाही. बघा चिकन शिजू लागलेलं आहे आणि आपलं चिकन शिजलेलं बी आहे. आपण चिकन शिजलेलं आहे. आता ढक्कनचा आपण गॅस बंद करून घेऊया. तुम्ही बी तुमच्या घरात एकदा करून पहा, तुम्हाला नक्कीच खूप आवडेल आणि कमेंट करून सांगा. बघा चिकनचा रस्सा एकदम मस्त तयार झालेला आहे आणि तेवढा का पातळ आणि तेवढा का घट्ट झालेला नाही, एकदम छान झालेला आहे. एकदा तुमच्या घरात कच्चा कांद्याचे आणि कच्चा टमाट्याचे चिकनचा रस्सा बनवून बघा, तुम्हाला नक्कीच खूप आवडेल. चांगला खावा, स्वस्त राहा. धन्यवाद.